बनला। मी माझ्या माता भगिनीला सांगू इच्छितो, या 4 दिवसाच्या कालावधीत पैशाचा नक्की पाऊस पडेल। हे पैसे काय तिथून भागणारे गेलेले नव्हते, हे पैसे सर्वसामान्य लोकांच्यातल्या या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीच्या कुठं राज्यात निवडणुका झालेल्या नाहीत। या 4.5-5 वर्षाच्या कालावधीमध्ये या मंत्र्यांनी जी टक्केवारी गोळा केली, मी जाणीवपूर्वक सांगतो, हे पैसे सगळे या ठिकाणी येणार आणि हे तुम्हाला मताला 1000 रुपये देतील। 1000 रुपये दिल्यानंतर त्या मताचे जर 5 वर्षाचं कॅल्क्युलेशन काढलं, तुलनेनं काढलं, पर दिवसा 45 पैसे, हे आपलं मत 45 पैशाला विकणार आहे का? आपण या जिल्हा परिषदेमध्ये जर आपण एखाद्याला निवडून दिलं तर एखादा काय काम असेल तर जयसिंगपूरला जाणार का इचलकरंजीला जाणार, ह्याचा विचार करा। हाकेच्या अंतरावर आपला विनोद कोराने हाके मारला तर या ठिकाणी येणार, आमचे आनंद दादा कुठेही हाक मारला तर 2 मिनिटात हजर होणारा कार्यकर्ता आहे। आपण 45 पैशासाठी आपले इमान बेचणार का? हा प्रश्न तुमच्या आमच्यासाठी त्या ठिकाणी आहे। ही लोक या 2 दिवसाच्या कालावधीत प्रचंड काय काय आश्वासनं देतील। 5 वर्ष तुम्हाला कोणी भेटणार नाही। मी गेले 30 वर्ष नगरसेवक आहे, मला माहिती आहे काय परिस्थिती असते। सर्वसामान्य रस्त्यावर काम करणारी मंडळी आहेत आणि गाडीतनं फिरून बाय बाय करणारी आहेत। पैसा आणि सत्तेच्या जीवावर कायम वेगळ्या पद्धतीने काम करणारी मंडळी। माझी कळकळीची विनंती आहे, एकदा संधी या भगिनींना आमच्या मित्रांना द्या, तुमच्या दारे सेवेसाठी असतील याची खात्री मी त्या ठिकाणी देतो।